साखरेमुळे दात किडले जातात, चॉकलेटमुळे किडले जातात हे आपण ऐकलंय कायम. तर लहान मुलांना साखर किंवा चॉकलेट हे इंट्रोड्यूस कधी केलं पाहिजे? जितक्या उशिरा करू तितकं चांगलं आहे. मुळामध्ये 6 महिन्याचं बाळ असल्यापासून डेंटल चेकअप्स केले जावेत असं रेकमेंडेड आहे. पण हे प्रॅक्टिकली कितपत पॉसिबल आहे माहिती नाही. घरातल्या घरात त्यांचं ओरल हायजीन मेंटेनन्स हे आया करू शकतात. गॉस पीस माहिती असेल तुम्हाला, जे आपण पांढरं बँडेज वापरतो, तर ते आपल्याला स्टराईल कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळू शकतं. सो बोटाच्या भोवती ते बँडेज रॅप करून आपण हिरड्या साफ करू शकतो लहान मुलांच्या. आणि हे जितक्या लवकर रेजिम तुम्ही स्टार्ट कराल तितकं दातांसाठी चांगलं आहे. साखरेबद्दल इंट्रोडक्शन जर तुम्ही म्हणाल तर गुळापर्यंत ॲक्च्युली सगळं ठीक असतं प्रोसेस. गुळाची साखर होताना जेव्हा सल्फर वापरलं जातं तिथे सगळी गडबड होते. ही रिफाईंड शुगर जेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लहान मुलांना दिली जाते, आपण जेवढं ओरल हायजीन मेंटेनन्सकडे लक्ष देऊ शकतो ॲज अन ॲडल्ट, तेवढं लहान मुलांना त्या गावीही नसतं की आपल्या तोंडामध्ये साखर तशीच आहे. किंवा काही वेळेला काही मुलांना ग्लुकोजचं बिस्किट आणि दूध असं दिलं जातं, किंवा दूध साखर पोळी ह्यासारख्या गोष्टी जेव्हा एक्स्ट्रीमली चिकट बनतात आणि त्या त्यांना खायला दिल्या जातात आणि ते तसंच राहतं, त्याच्यानंतर दात साफ करणं हे होत नाही आणि मग कीड सुरुवात होते. ह्या गोष्टींपासून जितकं लांब ठेवता येईल रिफाईंड शुगरपासून तितकं चांगलंच आहे.